लक्ष्मीची वेळ झाली, पटपट पावलं काढून घे आणि कल्याणी उरलेल्या सारणात गुळ टाकून घे. बाई दिवे लागण्याची वेळ झाली, हे झाले की पटकन दिवे लावून घेऊ. आई दिवाळीत इतके दिवे का लावतात? या मागे पण काही गोष्ट आहे का? मग राम, सीता आणि लक्ष्मण 14 वर्षाच्या वनवासानंतर कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी आले. चंद्र नसलेल्या रात्री सगळीकडे काळोख होता, म्हणून अयोध्येच्या लोकांनी अंधार दूर करण्यासाठी असंख्य दिवे लावले आणि अयोध्या लखलखायला लागली. तेव्हापासून हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत दिव्याचं महत्व खूप जास्त आहे. हे फक्त दिवाळी पुरतं नाहीये. आपल्या पाचवीला पहिला दिवा पूजला जातो. जीवनाची सुरुवात ती शेवट हा दिवा असतोच बघ आपल्या सोबतीला. म्हणतात ना, तेल जळो आणि विघ्न टळो. तेल आण ग. अगं पण आई एवढं तेल का मागवलेस तू? श्रीरामकृष्ण ऑइल मिल्सचे शेअर्स वर न्यायचं ठरवलंय का तू? त्याच्यावर काय लिहिलंय वाच. ओरिजिनल ते ओरिजिनल. अगं मराठी माणसांचे सण 12 महिने संपतात का? पाहिलंच ना, नवरात्रीत ह्या तेलाचा दिवा कसा अखंड जळत राहिला. चल बाहेर सांगते तुला. तेल हा शब्द तीळ ह्या शब्दावरूनच बनलाय. तीळ तेल सर्वात श्रेष्ठ आणि देवाच्या आवडीचं आहे. ह्यानी वातावरण शुद्ध होतं आणि हे तेल अजिबात काजळी सोडत नाही. शिवाय आयुर्वेदातलं याचं महत्व सांगायला लागलं तर मुहूर्त निघून जाईल. अगं बाई खरंच की.